काल नागपूरमध्ये रामनगर भागामध्ये जे राम मंदिर आहे भव्य, इथून हाकेच्या अंतरावरती रेशीमबाग आहे आणि संघाचं मुख्यालय आहे. आम्ही त्याच्या समोर राम मंदिर लुटीविरुद्ध भव्य आंदोलन काल केलं. रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ राम, रामरक्षा. आणि आम्ही आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत. या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात. न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे. ते काय चौकशा करणार आहे? कुठली चौकशी? SIT मध्ये सगळे मुख्य आरोपी बाहेर आहेत, जे संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे आंदोलन जे आम्ही सुरू केलेलं आहे, रामरक्षा आंदोलन, हाच एकमेव लढा यापुढे राहील. आमच्याबरोबर ज्यांना यायचं आहे ते येतील, ते शिवसेना पुढे जाईल. कालच्या आमच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी आणि सरसंघचालक परमपूज्य मोहनरावजी भागवत यांना सुद्धा आमंत्रण केलं होतं. आता रामभक्तांच्या बाजूने ते उभं राहायला आले नाहीत, याचा अर्थ रामाचं मंदिर लुटणाऱ्यांना त्यांचा पाठिंबा आहे.